नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये भारताचा राजकीय भूगोल काय, हा नेमका राजकीय भूगोल आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर तत्पूर्वी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की भारतामध्ये एकूण बघा, भारतामध्ये जर एकूण विचार केला तर 28 घटक राज्य आहेत. भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत, ठीक आहे. आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ते कोणते कोणते तर यामध्ये लडाख, त्यानंतर जम्मू काश्मीरचा समावेश होतो, ठीक आहे. त्यानंतर दादरा नगर हवेली, दमन आणि दीवचा समावेश होतो. त्यानंतर दिल्ली, त्यानंतर चंदीगडचा समावेश होतो, चंदीगड. त्यानंतर अंदमान व निकोबार बेट. त्यानंतर लक्षद्वीप, त्यानंतर पुदुच्चेरी, ठीक आहे. तर असे 1 2 3 4 5 6 7 8 असे एकूण 8 केंद्रशासित प्रदेश भारताला लाभलेले आहेत, ठीक आहे. भारताचं बघा, राजकीय भूगोलामध्ये विचार केला तर भारताचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्षेत्रफळ किती आहे भारताचं, तर भारताचं एकूण क्षेत्रफळ, भारताचं क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे. क्लिअर. आणि भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो, ठीक आहे. आणि भारताचं क्षेत्रफळ हे जागतिक क्षेत्रफळाच्या किती % आहे असा जर प्रश्न विचारला तर भारताचं क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्रफळ हे भारताला लागलेलं आहे. 2.42% इतका भाग भारताने व्यापलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, आपण पृथ्वीचा विचार केला, संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 0.57% भाग भारताने व्यापलेला आहे. फक्त 0.57% भाग भारताने व्यापलेला आहे. आणि जागतिक क्षेत्रफळाचा दृष्टीने विचार केला तर 2.42% भाग भारताच्या क्षेत्रफळाने व्यापलेला आहे, ठीक आहे. एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर भारताचा बघा, आशिया खंडामध्ये विचार केला तर आशिया खंडामध्ये भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने ठीक आहे, आशिया खंडात भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. आणि दक्षिण आशिया भागात, ठीक आहे, भारताचा पहिला क्रमांक लागतो. आता दक्षिण आशिया भाग म्हणजे कोणता तर बघा, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूटान. क्लिअर आहे. हा जो भाग आहे या संपूर्ण भागाला आपण दक्षिण आशिया म्हणतो, ठीक आहे. आणि भारताचा दक्षिण आशिया भागामध्ये पहिला क्रमांक लागतो. इतक्या गोष्टी भारताबद्दल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. आता बघा, भारताचा जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जागतिक लेवलला 7वा क्रमांक लागत असेल तर पहिले 6 देश तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण पहिले 6 देशावर तुम्हाला चढता क्रम उतरता क्रम असा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. मग पहिले 6 देश लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे बघा आपल्याकडे. तर ट्रिक कोणती ते ट्रिक आहे बघा, लक्षात घ्या. रुख चीन अब आ भारत. क्लिअर. तर ही ट्रिक आहे, जे क्षेत्रफळानुसार पहिले 7 देश लक्षात ठेवण्याची ही ट्रिक आहे बघा. तर रू पासून लक्षात ठेवायचं रशिया किंवा त्याला रूस सुद्धा म्हणता येईल. क पासून लक्षात ठेवा कॅनडा नावाचा देश आहे, चीनमध्ये चीन लक्षात ठेवा. त्यानंतर अ पासून अमेरिका नावाचा देश आहे, अमेरिका, ठीक आहे. त्यानंतर ब पासून ब्राझील लक्षात ठेवा, ब्राझील. त्यानंतर आ पासून ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायचा, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर आपला भारत देश, ठीक आहे. आता महत्त्वाचं, हे पहिले 7 देश आहेत जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे देश आहेत. क्लिअर. जर आपण रशियाबद्दल जर विचार केला तर रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे, सर्वात मोठा देश हा रशिया आहे. क्लिअर आहे. त्यानंतर कॅनडाबद्दल विचार केला तर कॅनडा पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठा देश, सर्वात मोठा आणि सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला देश आहे. कॅनडाला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यानंतर चीनचा विचार केला बघा, चीनचा तर आशिया खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे तो, ठीक आहे. आशिया
आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश, दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक रशियाचा आहे आणि दुसरा क्रमांक चीनचा आहे. अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिका पश्चिम गोलार्धात बघा, पश्चिम गोलार्धात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. दुसरा क्रमांक पश्चिम गोलार्धामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश अमेरिका आहे. त्यानंतर ब्राझीलचा विचार केला तर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा देश आहे तो. दक्षिण गोलार्धात आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये सर्वात मोठा देश हा ब्राझील येतो. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश हा ब्राझील आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर जगातील एकमेव खंड देश आहे. खंड देश म्हणून ऑस्ट्रेलियाला ओळखतात. ठीक आहे. आणि भारत म्हणजे काय, भारत आपल्याला माहितीच आहे की जगामध्ये 7वा क्रमांक लागतो भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर पहिले हे 7 देश तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला उतरता क्रम किंवा चढता क्रम किंवा पहिले 3 देश, पहिले 4 देश कोणते असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर भारताबद्दल जर अजून काही प्रश्न विचारले तर असे प्रश्नसुद्धा येऊन गेलेले आहे की भारताचं जे क्षेत्रफळ आहे किती, 32,87,263 चौरस किलोमीटर. 263 चौरस किलोमीटर हे भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे. हे भारताचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ चीनच्या 1/3 आहे बघा. चीनच्या 1/3 आहे, 1/3. ठीक आहे. म्हणजे काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चीन या देशाचं जे क्षेत्रफळ आहे, चीनमध्ये भारतासारखे 3 भारत मावू शकतात. क्लिअर आहे. म्हणजे चीनच्या 1/3 आहे भारत. ठीक आहे. आपण जर पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानच्या 4 पट क्षेत्रफळ हे भारताचं आहे. म्हणजे भारतामध्ये 4 पाकिस्तान मावू शकतात एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर जपानचा विचार केला, जपान देशाचा विचार केला तर जपानच्या 8 पट भारताचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे 8 जपान भारतामध्ये मावू शकतात. तर इतक्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्टली विचारताना दिसतात. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण सर्वात मोठे पहिले 7 देश आपण पाहिले. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचारलं आपल्याला की सर्वात लहान देश कोणता, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश कोणता, सर्वात लहान देश विचारला तर त्या देशाचं नाव लक्षात ठेवा बघा. त्या देशाचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. हा जो देश आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. आणि किती क्षेत्रफळ आहे तर 0.44 चौरस किलोमीटर, 0.44 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ व्हॅटिकन सिटीचं आहे. आणि हा जो देश आहे तो एक युरोपियन देश आहे. युरोपियन देश. आणि हा देश का महत्त्वाचा आहे तर बघा, ख्रिश्चन धर्मामध्ये 2 पंथ असतात. एक रोमन कॅथोलिक पंथ आणि दुसरा प्रोटेस्टंट पंथ. तर रोमन कॅथोलिक जो पंथ आहे त्याचं प्रशासकीय केंद्र आहे बघा हे, म्हणजे पोपचं राहण्याचं ठिकाण. ठीक आहे. पोपचे राहण्याचे ठिकाण. पोप म्हणजे कोण असतात बघा, तर पोप हे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मगुरू असतात. ते पोपचे राहण्याचे ठिकाण व प्रशासकीय केंद्र आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून व्हॅटिकन सिटीला ओळखले जाते. क्लिअर आहे. आणि काय तर रोमन कॅथोलिक चर्चचे केंद्रबिंदू, रोमन कॅथोलिक चर्चचे केंद्रबिंदू म्हणून व्हॅटिकन सिटीला ओळखलं जाते. तर इतक्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. क्लिअर. त्यानंतर बघा, महत्त्वाचा मुद्दा असा की आता जगामधले क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7 पहिले देश पाहिले आपण. ठीक आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश पाहिला आपण. आता आपण भारताकडे येऊया. तर भारतामध्ये जर विचार केला तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 3 सर्वात मोठे राज्य कोणते, 3 सर्वात मोठे राज्य लक्षात ठेवा. 3 सर्वात मोठे राज्य कोणते जर असा प्रश्न आला तर पहिलं मोठं राज्य आहे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य हे राजस्थान आहे. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर. ठीक आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. क्लिअर मुद्दा. आणि मध्य प्रदेश 2nd क्रमांक आणि राजस्थान 1ला क्रमांक. बरोबर. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एकूण किती आहे तर ते 3,07,713 चौरस किलोमीटर.
3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ हे महाराष्ट्राचं आहे आणि महाराष्ट्राने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% एवढं क्षेत्रफळ एकट्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. हे गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारखी. क्लिअर. आता हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात 3 मोठे राज्य झाले. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बरोबर आहे सर्वात लहान राज्य कोणतं? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य जर प्रश्न विचारला लहान राज्य तर त्यामध्ये बघा सर्वात लहान राज्य कोणतं तर ते आहे बघा गोवा. सर्वात लहान राज्य गोवा आहे. त्यानंतर सिक्कीमचा नंबर लागतो. सिक्कीमचा नंबर लागतो. क्लिअर. आणि त्यानंतर जर विचार केला तर त्यानंतर त्रिपुराचा नंबर लागतो. त्रिपुरा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य बरोबर. आणि इथे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ. त्यानंतर बघा तुम्हाला जर विचारलं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं की सर्वात मोठे जिल्हे कोणते तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे 3 जिल्हे कोणते? सर्वात मोठे 3 जिल्हे लक्षात ठेवा. 3 जिल्हे लक्षात ठेवा. तर ते 3 जिल्हे कोणते तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे कच्छ जिल्हा जो गुजरातमध्ये येतो. गुजरातमध्ये. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं लेह नावाचा जिल्हा जो लडाख नावाच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे जैसलमेर जो राजस्थानमध्ये येतो. राजस्थानमध्ये. तर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे देश आहेत. मोठे जिल्हे आहेत. क्लिअर. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हे जर विचारलं सर्वात लहान जिल्हे कोणते? सर्वात लहान जिल्हे जर विचारले आपल्याला तर पहिला महत्त्वाचा जिल्हा आहे बघा. पहिला महत्त्वाचा जिल्हा ठीक आहे. पहिला जिल्हा आहे त्याचं नाव आहे माहे नावाचा जिल्हा जो पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जर जिल्हा विचारला तर तो आहे मध्य दिल्ली लक्षात ठेवायचं. सेंट्रल दिल्लीसुद्धा म्हणतो आपण. आणि हे दिल्ली केंद्रशासित प्रदेशामध्ये येणारा जिल्हा आहे. तिसरा जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे यानम. हा सुद्धा जिल्हा जो आहे तो पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येणारा जिल्हा आहे. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी कोणती तर महत्त्वाची गोष्ट बघा. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायसारखी हा जो माहे यानम ठीक आहे हे जे पुदुच्चेरीचे जे जिल्हे दिसतात ते कुठे आहेत तर बघा हा भारताचा एक नकाशा आहे. एक प्रकारचा हा भारताचा नकाशा जर आपण कन्सिडर केला तर इथे बघा केरळ नावाचं राज्य आहे. इथे केरळ नावाचं राज्य आहे. ठीक आहे. इथे जर विचार केला तर इथे तामिळनाडू नावाचं राज्य आहे आणि इथे आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे. आंध्र प्रदेश राज्य. पुदुच्चेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे त्याला एकूण 4 जिल्हे आहेत. 4 जिल्हे. आणि ते 4 जिल्हे 3 राज्यामध्ये पसरलेले आहेत. तर ते 3 राज्यामध्ये कोणते जिल्हे आहेत बघा तर केरळला लागून असलेला जो जिल्हा आहे पुदुच्चेरीचा त्या जिल्ह्याचं नाव आहे माहे नावाचा जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर तामिळनाडूला 2 जिल्हे लागून आहेत. कोणते तर एक कराईकल नावाचा जिल्हा आहे. कराईकल नावाचा जिल्हा. आणि एक स्वतः पुदुच्चेरी नावाचा जिल्हा आहे. पुदुच्चेरी नावाचा जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशला लागून असलेला जिल्हा कोणता तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा यानम नावाचा जिल्हा. क्लिअर आहे. बघा आपण गोदावरी नदी प्रणाली जेव्हा आपण पाहतो तर गोदावरी नदी प्रणालीच्या 2 काय म्हणतो आपण वितरिका तयार होतात. एक गौतमी गोदावरी आणि एक दुसरी वशिष्ठी गोदावरी. तर ती एक वितरिका जी आहे ना ती यानम जिल्ह्यामधून बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे. तर हे पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशाचे एकूण 4 जिल्हे. एक माहे, दुसरा कराईकल, तिसरा पुदुच्चेरी आणि चौथा यानम हे 3 राज्यामध्ये पसरलेले आहेत. इतके गोष्ट आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करावा लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर. बघा पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया. ठीक आहे. रिकॉल म्हणजे काय तर सिंपल तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितली. रुख, चीन, आ भारत हे जगामधले पहिले क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7 राज्य आहेत. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देशसुद्धा लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 3 राज्य मोठे राज्य, क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य, मोठे जिल्हे आणि लहान जिल्हे इतक्या गोष्टी भारताच्या राजकीय भूगोलामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर महत्त्वाचा एक टॉपिक आहे बघा. तो टॉपिक कोणता तर भारताची भूसीमा व सागरी सीमा. भारताची भूसीमा व सागरी सीमा यावर सुद्धा प्रश्न येतो.
भारताची भूसीमा व सागरी सीमा यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात, त्यामुळे हा टॉपिकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, भारताचा जर आपण नकाशा काढतो म्हटलं तर अशा प्रकारचा एक भारताचा द्वीपकल्पीय प्रदेश आहे. अशा प्रकारचा भारताचा एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे. द्वीपकल्प म्हणजे काय म्हणतो, तर ज्याच्या तीनही बाजूनं पाणी असते. ठीक आहे, जर आपण इकडे विचार केला, ठीक आहे, इथे बंगालचा उपसागर आहे, बंगालचा उपसागर इकडे दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर भारताच्या पश्चिम बाजूला पाहिलो तर इकडे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र क्लिअर. आणि आपण भारताच्या जर दक्षिणेला पाहिलो तर इथे हिंदी महासागर येते, हिंदी महासागर किंवा याला आपण इंडियन ओशनसुद्धा म्हणतो, इंडियन ओशन किंवा हिंदी महासागर क्लिअर. तर बघा, भारताचा हा भाग आहे, तो भाग म्हणजे हा जो भाग आहे तो पूर्ण पाण्यामध्ये असलेला भाग आहे, पाण्यामध्ये असलेला भाग. ठीक आहे, म्हणजे तीनही बाजूने पाणी असल्यामुळे भारताचा द्वीपकल्पीय प्रदेश असा आपण म्हणतो. क्लिअर. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तर भारताच्या एकूण बघा 9 राज्य जे आहेत त्या 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. क्लिअर. मग ते राज्य कोणते तर ते राज्य लक्षात घ्या. पहिलं जे राज्य आहे ज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे ते म्हणजे गुजरात. गुजरातला भारतातील सर्वात मोठा समुद्र किनारा गुजरातला लाभलेला आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो, त्यानंतर गोवाचा नंबर लागतो. क्लिअर. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो, त्यानंतर केरळचा नंबर लागतो, त्यानंतर बघा तामिळनाडू येतो इकडे, त्यानंतर इथे आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे ओडिसा नावाचं राज्य आहे. ठीक आहे, आणि इथे वेस्ट बेंगॉल नावाचं राज्य आहे. क्लिअर आहे. असे एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. क्लिअर. आणि महत्त्वाची गोष्ट बघा, एकूण समुद्र किनारा भारताचा किती आहे तर सध्या मागच्या वर्षी 2025ची अपडेट आहे बघा. समुद्र किनारा आधी जर विचार केला, बरोबर, आधी जर विचार केला तर भारताला समुद्र किनारा हा 7,517 किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभलेला होता. बरोबर आहे. आणि त्यापैकी 6,100 किलोमीटर हा भारताच्या मुख्य भूमीचा समुद्र किनारा होता आणि 1,417 किलोमीटर हा बेटांचा समुद्र किनारा होता, बेटांचा. ठीक आहे, बेट समूहांचा. ठीक आहे, हा मुख्य भूमीचा समुद्र किनारा. ठीक आहे, आणि हा बेटांचा समुद्र किनारा, ह्या दोघांचं मिळून म्हणजे काय 7,517 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला होता. परंतु 2025ला भारत सरकारने समुद्र किनारा अपडेट केलेला आहे. म्हणजे काय, तर समुद्र किनाऱ्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि सध्या समुद्र किनारा किती आहे असा जर प्रश्न विचारला तर सध्या भारताचा समुद्र किनारा हा 11,098 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. किती? 11,098 किलोमीटर एवढा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. आणि समुद्र किनाऱ्यानुसार, ठीक आहे, किंवा सागरी किनाऱ्यानुसार गुजरात हे सर्वात मोठं राज्य आहे आणि सर्वात लहान राज्य हे गोवा नावाचं राज्य येते. ठीक आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा विचारला तर महाराष्ट्राचा समुद्र किनारा बघा, महाराष्ट्राचा समुद्र किनारा तो 877. क्लिअर. महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती तो 800. तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभला किती जर असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्राला एकूण 877 इतका समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवावी लागेल. क्लिअर. तर इतकी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, तर भारताचा जो समुद्र किनारा आहे, ठीक आहे, तर भारताचा समुद्र किनारा जो आहे तो 12 नॉटिकल माइल्स आहे. 12 नॉटिकल माइल्स हे लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे काय, 12 नॉटिकल माइल्स एवढा समुद्र किनारा जो आहे तर त्या समुद्र किनारा, नॉटिकल माइल्स ही संकल्पना काय बघा, नॉटिकल माइल्स नावाची जी संकल्पना आहे ही संकल्पना काय, तर ही संकल्पना लांबी मोजण्याचं एकक आहे. लांबी मोजण्याचं एकक आहे. इतकी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. क्लिअर. आणि भारताचं जे सागरी सीमा आहे ते 12 नॉटिकल माइल्सपर्यंत आहे. आणि 12 नॉटिकल माइल्स म्हणजे भारताचं ह्या भागामध्ये पूर्णतः सार्वभौम अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे भारत या भागामध्ये उत्खनन करू शकतो. बरोबर आहे. मासेमारी कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटीज भारत या भागामध्ये करू शकतो. ठीक आहे. याला आपण सागरी सीमा म्हणतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 1 नॉटिकल माइल्समध्ये किती असेल तर एक नॉटिकल माइल्स म्हणजे जवळपास 1.852 किलोमीटर. 1.852 किलोमीटर 1 नॉटिकल माइल्स म्हणजे आहे. बरोबर. आणि 12 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळपास 21 किलोमीटर
एवढ्या भागामध्ये क्लिअर आहे, म्हणजे ह्या किनारी भागापासून तर जवळपास इथे 21 किलोमीटरपर्यंत भारताला सार्वभौम अधिकार आहे. तर इतकी गोष्ट इथे लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर आहे. आणि जर प्रश्न विचारला की भारताच्या एकूण बघा भारताची भूसीमा जर विचार केला, आपण कालच्या लेक्चरमध्ये भारताची भूसीमा म्हणजे पाहिली होती, ती एकूण 15,200 किलोमीटर भूसीमा भारताला लागलेली आहे. 15,200 किलोमीटर आणि एकूण 7 देशांना भारताची भूसीमा लागते. काल आपण ट्रिक सुद्धा आपण पाहिली होती, बचपन MBA नावाची ट्रिक होती. बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण भारताला एकूण 7 देशाच्या भूसीमा लागलेल्या आहेत आणि ती आहे 15,200 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्याची आपण ट्रिक पाहिली होती बचपन MBA नावाची आपण ट्रिक पाहिली होती. ट्रिक पाहिली होती. क्लिअर आहे. तर 7 देशाची जी सीमा आहे ते भारताची भूसीमा लागलेली आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला जर प्रश्न विचारला की भारताची सागरी सीमा किती देशांसोबत शेअर होते, तर एकूण 7 देशांसोबत भारताची सागरी सीमा सुद्धा लागलेली आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायसारखी. मग 7 देश कोणते तर 7 देश लक्षात घ्यायचे. 7 देश कोणते आहेत? एक आहे पाकिस्तान नावाचा देश आहे. पाकिस्तानसोबत आपली भूसीमा आणि त्यासोबतच सागरी सीमा आपण शेअर करतो. त्यानंतर श्रीलंका नावाचा देश आहे बघा, श्रीलंका. ठीक आहे. त्यानंतर म्यानमार नावाचा देश आहे, म्यानमार. त्यानंतर मालदीव नावाचा देश आहे, मालदीव. क्लिअर. त्यानंतर इंडोनेशिया नावाचा देश आहे, इंडोनेशिया नावाचा देश आहे. त्यानंतर थायलंड नावाचा देश आहे, थायलंड. क्लिअर. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, इंडोनेशिया, थायलंड. क्लिअर. आणि एक शेवटचा देश आहे बघा, त्याचं नाव बांगलादेश. क्लिअर आहे. तर अशा 7 देशासोबत भारताची सागरी सीमा लागलेली आहे. आणि जर विचारलं की प्रश्न जर विचारला की भारताची सागरी सीमा फक्त किती देशासोबत लागलेली आहे, तर भारताची सागरी सीमा फक्त 4 देशासोबत लागली आहे बघा. कोणते देश ते? इंडोनेशिया, थायलंड, मालदीव आणि श्रीलंका. बरोबर आहे. पाकिस्तान, म्यानमार आणि बांगलादेशचा विचार केला तर पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार ह्या देशांची भूसीमा व त्यासोबतच सागरी सीमा भारताला लागलेली आहे. तर इतक्या गोष्टी आपल्याला भारताच्या राजकीय भूगोलामध्ये लक्षात ठेवावं लागेल. कोणत्या गोष्टी बघा पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया. तर भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? ठीक आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो? आणि जगामधले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे देश कोणते? ठीक आहे. याची ट्रिकसुद्धा आपण सांगितली. हा प्रश्न MPSCला विचारून झालेला प्रश्न आहे, त्यामुळे हा भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. क्लिअर. त्यानंतर हा भागसुद्धा म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते. ठीक आहे. आणि भारताची भूसीमा व सागरी सीमा जी अपडेट झाली आहे बघा. आता म्हणजे आधी 7,517 किलोमीटर होती. ठीक आहे. परंतु आता ही 7,517 किलोमीटर नाही, तर आता 11,098 किलोमीटर एवढी भूसीमा हे भारताला लागलेली आहे. क्लिअर. तर आजच्या भागामध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भारताचा जो प्राकृतिक भूगोल आहे तो प्राकृतिक भूगोल आपण सुरू करत आहोत. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये GSची सिरीज आपण सुरू केलेली आहे. सुरुवातीला भूगोल विषय आपण सुरू केलेला आहे, त्यानंतर आपण सायन्स म्हणजे विज्ञान विषय सुरू करू. असं करत आपण प्रत्येक विषय यूट्यूबच्या माध्यमातून फ्रीमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.